बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून। शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचा बायोपिक असलेला धर्मवीर हा चित्रपट संपूर्ण राज्यामध्ये गाजत आहे। प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभत आहे। अशातच पिंपरी येथे देखील धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेनेचे पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे यांच्या वतीने या शोचे मोफत आयोजन करण्यात आले होते। राजेश वाबळे यांच्या वतीने आयोजित या शोला शिवसेनेचे उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिरलेकर हे देखील उपस्थित होते। त्यांचे फटाके वाजवत औक्षण करून स्वागत करण्यात आले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। आयोजक राजेश वाबळे व पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे, उपनेते रवींद्र मिरलेकर, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख ॲडव्होकेट वैभव थोरात, भगवान वाल्हेकर यांचा पुणेरी पगडी परिधान करून सत्कार करण्यात आला। यानिमित्त उर्मिला काळभोर, सरिता साणे, शैला पाचपुते, मधुकर बाबर, भगवान वाल्हेकर, सय्यद पटेल, माऊली जगताप, अमोल निकम, प्रकाश ब्राह्मणकर, गणेश रोकडे, युवराज कोकाटे, शुभम शेलार तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते। हा चित्रपट पाहण्यासाठी एका वयोवृद्ध आजीबाईंनी देखील आपल्या नातवांसह हजेरी लावली होती। पाहूया। नमस्कार, मी लक्ष्मण, आपण पाहताय आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पिंपरी येथील विशाल थिएटरमध्ये आहोत, या सिनेमागृहामध्ये आहोत आणि तुम्ही मागच्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पिंपरी विधानसभा शिवसेनेचे जे प्रमुख आहेत राजेशजी वाबळे यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माझ्यासोबत शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि बरेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण शिवसेनेचे उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्रजी मिरलेकर साहेब यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत। आज या ठिकाणी आनंद दिघे साहेबांच्या जीवनावरती आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या चित्रपटाबद्दल नेमकं काय सांगाल, तुमची काय भावना आहे साहेबांविषयी? तुम्ही प्रश्न विचारलात आणि माझ्या अंगावर काटा उमटलं। आनंद दिघे हे नावच असं आहे की आज महाराष्ट्राला ते परिचित आहे असं नाही आहे, पण उद्या शिवसेनेचा इतिहास जर लिहिला गेला तर त्याच्यामध्ये आनंद दिघेचं नाव हे सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल अशा प्रकारचं त्याचं कर्तृत्व होतं। ते व्यक्तिमत्व तसं होतं। कडवट शिवसैनिक कसा असावा, बाळासाहेबांशी एकनिष्ठ कसं राहावं, बाळासाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं कशी अंमलबजावणी करावी आणि स्वतःचा स्वार्थ न पाहता, मोठेपणा न घेता स्वतःला संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांसाठी ज्यांनी समर्पित केलं असा हा हाडाचा शिवसैनिक होता। त्याला स्वतःचं असं आयुष्यच नव्हतं। 24 तास तुम्ही रात्री 2-3ला जरी त्याला शोधायचा प्रयत्न केलात तर तो घरी आढळणार नाही। तो कुठला तरी गावामध्ये, कुठला तरी आदिवासीच्या पाड्यावर असणार, कुठेतरी अनेक ठिकाणी। म्हणजे त्यांनी संपूर्ण त्याच्याकडे ठाणे जिल्हा होता। पूर्वी ठाणे जिल्हा हा 24 विधानसभा मतदारसंघाचा होता। म्हणजे पालघर, डहाणू वगैरे हे सर्व ठाणे जिल्ह्यात असायचं। त्या ठाणे जिल्ह्याचा तो प्रमुख होता। पण एकही गाव म्हणजे 24 विधानसभेतील म्हणजे 4 लोकसभेचा तो नेतृत्व करत होता। म्हणजे 5 ते 6 हजार गावं असलेला तो परिसर, एकही गाव त्यांनी सोडलं नव्हतं। अशा प्रकारचा तो झंझावात होता आणि एक आधार वाटायचा लोकांना। मी आनंद दिघेच्या ह्या साम्राज्यामध्ये मी सुरक्षित आहे असं प्रत्येक लहान मुलाला वाटायचं, प्रत्येक स्त्रीला वाटायचं, प्रत्येक वृद्ध माणसाला वाटायचं, जनतेच्या प्रत्येक घटकाला वाटायचं की मी सुरक्षित आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये। आणि असा हा माणूस, त्याच्याकडे गद्दाराला समान होती। त्याचा तो इतिहास वेगळा आहे। आणखीन तो इथे मी बोलू शकेन की नाही मला नाही माहिती, पण कोणाची हिंमत नव्हती की बाळासाहेबांच्या आदेशाच्या विरोधात जायची। एखादा प्रसंग असा झाला होता की एका नगरसेवकाने तसा प्रयत्न केला की बाळासाहेबांचा आदेश धुडकावला। त्याचं पुढे काय झालं हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे। आणि म्हणून त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दहशत निर्माण झाली की शिवसेनेमध्ये गद्दारीला थारा नाही आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी शिवसेना आजतागायत
बाळासाहेबांच्या त्यावेळच्या नेतृत्वानंतर आणि आता उद्धवसाहेबांच्या नेतृत्वानंतर आदित्यसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आज शिवसेनेमध्ये एक वाक्यता आहे, एका आदेशाभर हुकूम ही संघटना चालते आणि ह्या ठिकाणी गद्दाराला क्षमा आहे हा प्रत्येक मनामध्ये त्या ठिकाणी बिंबला गेलेला त्या ठिकाणी विचार आहे. आणि म्हणून शिवसेनेला मरण नाहीच आहे, पण त्याची कारणं अशा प्रकारचे जे शिवसैनिक होते, कडवट शिवसैनिक, त्याला स्वतःचा स्वार्थ माहिती नाही, स्वतःच्या मोठेपणाला तिथे थारा नाही. फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना, बाळासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोचवणं. आपण ज्या भागामध्ये राहतो, वाढतो, मोठे होतो त्या भागाचं नेतृत्व करतो, त्या भागातील जनतेचं आपण काहीतरी देणं लागतो. ह्या समर्पित भावनेने काम करणारा हा कडवट शिवसैनिक आज आपल्यात नाही आहे. पण एका शिवसैनिकाच्या जीवनावर 3 तासाचा चित्रपट निघू शकतो, ह्याच्यासारखं म्हणजे काय म्हणावं त्याला. म्हणजे असे अनेक शिवसैनिक बाळासाहेबांनी घडवले, लाखो शिवसैनिक घडवले की प्रत्येकाचा एक इतिहास आहे, प्रत्येकाची एक निष्ठा आहे, प्रत्येकाचा कडवटपण आहे. आणि बाळासाहेबांसाठी काय करू आणि काय नको अशा प्रकारचे शिवसैनिक आनंद दिघेंनी सुद्धा घडवले. आजसुद्धा ठाणे जिल्हा हा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या दृष्टीने बालेकिल्ला गणला जातो. मग त्याच्यानंतर आलेले अनेक म्हणजे बाळासाहेबांचं एक वाक्य आहे, काय सर्वच ठाण्यामध्ये दाढीवाले आहेत का काय, तर ते आज एकनाथ शिंदे तिथे आहेत. तिथे अनेक शिवसैनिक आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे. आपल्यासाठी स्वतःसाठी काय त्यांनी मागितलं नाही, किंवा आनंद दिघेंनी कुठं काय मागितलं होतं. एका जबा आणि पॅन्टवर ते आयुष्य त्यांनी काढलं आणि आज त्यांना देवपण प्राप्त झालं आहे. आज तुम्ही त्या ठिकाणी गेलात टेंबी नाक्यावर, तर त्यांचं जे कार्यालय आहे हे मंदिर म्हणून समजलं जातं. तिथे शिवसैनिक येऊन नतमस्तक होतात. स्वतःचं देवपण प्राप्त करून घेणारा बाळासाहेबांच्या नंतर असा हा आनंद दिघे कार्यकर्ता होता. कडवट शिवसैनिक, समर्पित केलेला शिवसैनिक, आयुष्य समर्पित. आणि ते करता करताच तो गेला ना. तो असा तऱ्हेने रात्री भटकत होता संपूर्णपणे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि मग तो ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्याचं निधन झालं. ह्या समर्पित भावनेने काम करता करता स्वतःचं प्राणार्पण करणारा एक कडवट शिवसैनिक आणि त्याच्या जीवनावरचा आज हा चित्रपट आहे आणि तो निश्चितपणे प्रत्येकाने पाहावा. आजच्या शिवसैनिकांना कळेल की निस्वार्थ भावनेने काम केल्यावर किती मोठेपण मिळतं. स्वतःच्या मोठेपणापेक्षा, स्वतःच्या स्वार्थापेक्षा संघटनेचं मोठेपण जर आपण मनात जाणलं आणि स्वतः संघटनेचा स्वार्थ पाहिला तर आपल्यालाही मोठेपण मिळू शकतं. आपला स्वार्थ आपोआप साधला जातो. अशा प्रकारची शिकवण ह्या चित्रपटातून मिळणार आहे. आणि म्हणून या देवपण प्राप्त झालेल्या आमच्या या कडवट शिवसैनिकाला माझा नतपूर्वक नमस्कार. माझ्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत ज्यांनी आयोजन केलेलं आहे. ते पिंपरी विधानसभेचे प्रमुख राजेजी बाबळे आहेत. काय तुमची भावना होती आणि काय सांगाल या चित्रपटाच्या विषयी? आज धर्मवीर पिक्चर ठेवलेला आहे म्हणजे शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांमध्ये एक चांगलं बळ आहेच आहे. ते बळ अजून मजबूत होण्यासाठी आणि शिवसेना वाढीसाठी सर्व शिवसैनिकांनी तन मन धनापासून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे ही माझी अपेक्षा होती. आणि सर्व येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आमची संघटना चांगल्या पद्धतीने वाढत चाललेली आहे. त्याला एक बळ म्हणून सर्वांना एक आपले जे नेते आहेत त्यांचं नेत्यांनी काम कसं केलं तसं शिवसैनिकांनी काम केलं पाहिजे ह्या भावनेतून मी सर्व पिंपरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना नागरिकांना हा प्रयोग ठेवलेला आहे तिथे. धन्यवाद. आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे. चित्रपटाविषयी त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझ्यासोबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब आहेत. साहेब, काय सांगाल, आज या ठिकाणी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचं शिवसेनेच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण काय भावना व्यक्त कराल? आनंद दिघे साहेबांबद्दल आपल्या नेमक्या काय भावना आहेत, काय सांगा? आनंद दिघे यांच्या जीवनावरती धर्मवीर हा सिनेमा सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी काढलेला आहे. आपण जर पाहिलं, आनंद दिघे हे असे कडवे बाळासाहेबांचे शिवसैनिक होते की ज्यांचं बँकेमध्ये कुठल्या प्रकारचं खातं नाही. एक काळ असा होता की ठाणे परिसरातील नागरिक स्वतःच्या न्याय हक्कासाठी आनंद दिघे यांच्या ऑफिसमध्ये जायचं, तिथं त्यांना न्याय मिळायचा.
सरकारी दरबारी खेट्या मारून न्याय मिळत नव्हता, परंतु तात्काळ न्याय आणि सर्वसामान्य माणसाला आधार देणारं असं व्यक्तिमत्व आनंद दिघेंच्या माध्यमातून होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं जीवनचरित्र सर्वसामान्य माणसाला कळावं या दृष्टिकोनातून सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या जीवनावरती चित्रपट काढलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक तमाम नागरिक तो सिनेमा पाहतात. खास करून शिवसैनिक मोठ्या संख्येनं सिनेमा पाहतात. आत्ताच्या युगातील शिवसैनिकांना आनंद दिघ्याचं बाबतीमध्ये एवढं माहिती नव्हतं, परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट सर्वसामान्य कार्यकर्त्यांपुढे आलेला आहे. आणि एक शिवसेनेच्या माध्यमातून चालू केलेलं कार्य आणि एक कार्य करत असताना सर्वसामान्य जनतेला दिलेला न्याय या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. साहेब, हा केवळ आनंद दिघे साहेबांच्या जीवनचरित्रावरती आधारित चित्रपट नसून कुठेतरी शिवसेनेला देखील या निमित्ताने बळकटी मिळते का? निश्चित. बघा, आनंद दिघे यांनी शिवसेनेपासून त्यांचं कार्य चालू केलेलं होतं आणि म्हणून त्यांचं कार्य प्लस शिवसैनिक, एक कडवा शिवसैनिक जो बाळासाहेबांना अभिप्रेत असणारा शिवसैनिक आणि त्यांचं कार्य हा दुहाती, त्यांचं व्यक्तिगत कार्य प्लस शिवसेनेचं कार्य हे समाजापुढे येतं ह्या चित्रपटाच्या माध्यमातून. तेव्हा आपल्यासोबत खासदार श्रींगाप्पा बारणे साहेब, आपण पाहिलेलं आहे की अगदी हाऊसफुल या ठिकाणी विशाल थिएटर झालेला आहे. अनेक शिवसैनिक त्या ठिकाणी धर्मवीर हा चित्रपट पाहण्यासाठी आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हिवराळेसह मी लक्ष्मण दातखळे, आपला आवाज पिंपरी.